कीर्ती देव चित्ते राहिल्या अवघ्याचे पुरे कोड पिते जड देहत्व तुका म्हणे पुरे कोड नये हाय जवळी पिते अवघ्याचे कोड पिते जड देहत्व विठ्ठला विठ्ठला अधिष्ठान नारायण गोमटे अवघ्याचे पुरे गोड विटे जड देहत्व समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननेत पाणी मंडलम मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव लहसं विठ्ठलं चिन्तयामि पावन झालो चराचरी शेव लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर वचनैका कमलापती माझी रंकाची विनंती करजोडितो कथे काळी आपण असावे जवळी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा संकल्पाशी अधिष्ठान नारायण गोमटे अवघ्याचे पुरे गोड फिटे जड देहत्व प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन विषय करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला आनंद प्राप्त करण्याचं साधन सांगतात. गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी सगळ्यांना ज्ञात आहे भगवंताच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षीप्रमाणे याही गणपती बाप्पाच्या आणि या 10 दिवसाचा जो उत्सव आहे त्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळी वडगावकर समस्त तरुण मंडळी वडगावकर यांच्या वतीने हे 10 दिवस कीर्तनाचे केलेले नियोजन आणि त्यामध्ये आजच्या दिवसाची सेवा भगवंताच्या इच्छेने माझ्याकडे आली. विठ्ठला विठ्ठला
श्री हरिभक्तपरायण अनिल महाराज आहे, श्री हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज आहे, श्री हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य राम महाराज आहे, ग्रामस्थ भजनी मंडळी सगळे पाहुणे आहे की नाही, सगळे ग्रामस्थ मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला आरंभ. विठ्ठला विठ्ठला. गणपती बाप्पांचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांनी केले. गणपती बाप्पांचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय असं वर्णन करताय, मला गणपती बाप्पाचं शरीर जर बघितलं आणि ते सगळं जर त्यांचा हावभाव बघितला तर त्यांचं एका श्लोकात वर्णन आहे. वक्रतुंड नाही, मी सगळ्यांच्या पाच श्लोक आहे बहुतेक, चूक का म्हणत पण बहुतेक श्लोक हे सगळंच म्हणतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी. बरं का महाराज, तुमच्या पार झाला काय पुन्हा तुम्ही माझं नाव काय पार केला नाही का? घरच्या घरी असल्यामुळे चालते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या श्लोकाचा आरंभ कुठून आहे? श्लोक पुढे वक्रतुंड. संस्कृत मध्ये वक्रतुंड, संस्कृत मधला वक्रतुंड त्याला मराठीत काय म्हणतात माहितीये का? काय म्हणतात? वक्रतुंड महाकाय. वाकड्या तोंडाचा. मग वाकड्या तोंडाचा गणपती बाप्पाची स्तुती आहे का निंदा आहे? महाकाय. महाकाय काय शब्दाचा अर्थ शरीर होतो, पण गणपती बाप्पा पुरतं काय शब्दाचा अर्थ पोट घेतला. तर मोठ्या पोटाचा, आता मोठ्या पोटाचा हे वर्णन आहे का? नेमकं या श्लोकातून म्हणायचं आहे काय? तर त्याचं उत्तर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी दिलंय. महाराज गणपती बाप्पाची सोंड आहे का नाही? ज्ञानोबारायांनी शब्दात गणपती बाप्पाला उभं केलंय. अगदी 10-12 ओव्यामध्ये गणपती बाप्पाला उभं केलंय. देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्मा अशेष तेची मूर्ती सुवेश. जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे स्मृती तिची अवयव देखा अंगिक भाव. तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा आस्वादश पुराणे तिची मणी भूषणे. पदपद्धती ठेवणे प्रमेय रत्नाची पदबंध नागर तेची रंगा फिले अंबर. जेथ साहित्यवाने सपूर उजाळाचे देखा काव्य नाटका. जे ऋणधुनती क्षुद्र घंटिका त्याची क्षुद्रध्वनी अर्थध्वनिका. जे निर्धारित सकौतुका घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता कुसरी. दिसते उचित पदे माझारी रत्ने भरी. तेथ व्यासाधिकांची मती तेची मेखळा मिरवती. पल्लवपणे झळकत चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुडादंडू सरळू. जेथ परमानंदू केवळू महासुखाचा मद अवगमनिया दोन्ही. मीमांसा श्रवणस्थानी बोधामृत मुनी आली शिविती. प्रमेय प्रवाल प्रभव देता द्वैत तेची निकुंभ. सरसेपणे एकवटत ईभ मस्तकावरी. उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे. ते कुसुमे मुकुटे सुगंधे. शोभतीवरी अकार चरण युगुल उकार विदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले. ते मी या श्री गुरु कृपा नमिले आदिवेद. आणि मग इथून पुढे आता वाघ विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी. ज्ञानोबारायांनी जे गणपती बाप्पा उभे केलेत नाही वेदाच्या भाषेत, तर या सगळ्या ओव्याचा अर्थ सांगायला एक कीर्तन नाही, 4 महिने पुरत नाही. त्या ओव्या खूप गंभीर गहन ओव्याचा अर्थ आहे. ज्ञानोबारायांनी सगळंच वर्णन गणपती बाप्पाचं याद केलंय. गणपती बाप्पाचं सगळंच वर्णन केलंय. महाराज दुसरी एक ज्ञानोबाराय ओवी वापरतात. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात गणपती बाप्पाची सोंड वाकडी आहे, बरोबर ना? वाकडी सोंड आहे. वाकडी सोंड गणपती बाप्पाची काय आहे? तर त्याचं उत्तर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात
तुझ विखी मूढ तयार लागे तू वक्रतुंड ज्ञानी अशी तव अखंड उजूची आशी तुझ विखी मूढ तयार लागे तू वक्रतुंड वाकड्या तोंडाचा का याचं उत्तर या ओवीत म्हणजे मी वाकड्या तोंडात तेवढ्याचं उत्तर देतो बाकीचा विषय आपण मग भागवतासारखी कथा लावू एखाद्या वर्षी वाकड्या तोंडाचा का वाकड्या तोंडाचा आहे मग वर्णन आहे का वर्णनच हे महाराज ज्ञानोबराय त्याचं उत्तर देतात ज्ञानोबराय म्हणतात तुझ विखी मूढ तयार लागे तू वक्रतुंड तुला जे जाणत नाही थोडक्यात सांगू का आपल्या भाषेत गणपती बाप्पा जे तुम्हाला वाकडे जातात त्यांच्यासाठी तुम्ही वाकड्या तोंडाचे आहात ज्ञानेश्वरीचे ओवी मनान सांगायचा काय अधिकारी तुझ विखी मूळ तयार लागी तू वक्रतुंड ज्ञानी अशी तव अखंड बुजूची आशी तुला जे जाणणार आहे तुझी भक्ती करणारे आहे त्यांच्याकरता तू सरळच आहेस अशा प्रकारे महाराज बुद्धीची देवता गणपती बाप्पा आहे बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पाचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय म्हणतात देखा विवेकवंतो सुविमळू तो चिक्षुडादंडो सरळो गणपती बाप्पाची जी सोंड आहे तो विवेकाची सोंड आहे विवेकाची महाराज एक लक्षात घ्या विवेकाची विवेक कशाला म्हणतात कशाला विवेक म्हणतात महाराज विवेकाची व्याख्या करत असताना विचारसागरामध्ये गेली सत्य असत्याचा निवार करणाऱ्या विचाराला विवेक असं म्हणतात एक लक्षात घ्या माणसाची कमी नाही विवेकी माणसाची कमी माणसाची कमी आहे का विवेकी माणसाची कमी विवेक शब्द जड जात असेल तर विचारी शब्द घ्या विचार माणसाची कमी नाही विचारी माणसाची काय कमी माणसं कमी नाही शासनावर कायदे करावं लागायले कशाचे माणसं वाढवायची का कमी करायची कमी करायची कायदे करावं माणसाची कमी नाही मला विचारी माणसाची कमी आहे आणि एक लक्षात घ्या आपण ज्याला विचारी म्हणतो ज्याला आपण संसारामध्ये विचारी म्हणतो शास्त्रीय भाषेत ज्ञानोबराय तुकोबरायच्या भाषेत त्याला अविचारीच म्हटलंय तुकोबराय ज्ञानोबरायने त्याला अविचारी म्हटलंय अविचारी महाराज काय विचार माणसाजवळ नाही किती विचार आहे माणसाजवळ अरे एका जन्माचा नाही अनंत जन्माचा आपल्याकडे नेहमी आपण ऐकतो फक्त तू म्हणतच करून जातो नेहमी दृष्टांत ऐकण्यात नाही तुमच्या दृष्टांत सांगून वेळ घेत नाही 6 पिढ्याचं खायला असलं तरी 7व्या पिढीचा विचार करणारे लोक आहेत का नाही आहेत ना 6 पिढ्याला खायला पुरते तरी तो चिंतित आहे काय म्हणतो माझी 7वी पिढी काय खाईल मग याच्यापेक्षा विचार कोणता पाहिजे ते म्हणतात विचार नाही मला विचार तर याला शुद्ध शास्त्रीय भाषेत विचार म्हटलं नाही याला काय म्हटलंय अविचार म्हटलंय अविचार विचारच म्हटलं नाही ज्ञानोबराय तुकोबरायांनी त्याला मला तुकोबराय म्हणतात असा विचार जर करत असेल तर विचार करिता वायाचा विचार करिता वायाचा
वाया जाई काळ. एवढा मोठा मानव देह याच्यात मिळाला आयुष्य फुकट घालवू नये हा विचार करणं म्हणजे वाया जाय काळ. फजितीचे मूळ दुःख पावे, फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. खरा विचार काय आहे? एका खरा विचारवान कोण आहे? महाराज ज्या व्यक्तीचा खरा विचार नाही तुकोपर आहे त्या व्यक्तीला गाढव म्हणतात. विचार नाही नर खर तो तैसा, पाठे भार वाहे दिगाड जैसा, खर तो तैसा. अशा प्रकारचं म्हटलंय. कारण आपल्याला समाधान जर मिळवायचं असेल तर विचारा वाचून न पाहिजे समाधान. आनंद मिळवायचा असेल तर हा विचारुनी अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. ज्ञानोबराय म्हणतात विचार करावा महाराज, विचाराशिवाय सफलता नाही. अशा प्रकारचं विवेकाचं विचाराचं वर्णन, यथार्थ विचाराचं स्वरूप काय आहे? ज्ञानोबराय तुकोबरायच्या भाषेत यथार्थ विचाराचं स्वरूप आहे. सत्य काय आणि असत्य काय याचा निवाडा करणं काय आहे? विचार आहे. सत्य काय आणि असत्य काय? ना सतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः, उभयोरपि द्रष्टुं तो नयो तत्वदर्शिभिः. महाराज त्या विचाराचं स्वरूप दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं. ना सतो विद्यते अभावो, महाराज ना सतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः. अर्जुना अनेक काही एक सांगेन मी ऐक, जे विचार पर लोक ओळखिते. विचारामध्ये जे श्रेष्ठ आहेत ते ओळखतात काय? या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. महाराज या शरीररूपी उपाधी, जगत रूपी उपाधी, जे आत्मतत्व लपलेलं आहे, जगताची उपाधी विचारानं बाजूर करून आत्मतत्वाचा स्वीकार करणाऱ्या विचाराला विवेक असं म्हणतात. विचार कसा करावा त्याच्यावर 2-3 दृष्टांत, 4-5 दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिलेले आहे. सरी पै जैसे एक होनी मिळले असे, परी निवडोनी राजहंशी वेगळे तिजे. सलेली पै जैसे दूध आणि पाणी एका जागी मिसळवलं. दुधात काय टाकलं? पाणी का पाण्यात दूध? दुधात पाणी का पाण्यात दूध? आता दुधात पाणीच नाही. दुधात पाणी नाही महाराज, आता पाण्यात. हो तसं महाराज भीती आता ते बंदच केलं घेणं. काहून माहितीये का? ते मला एका महाराज सांगतो बाबा म्हणे, महाराज वजन जर आणायचं असलं ना कोण्या गावात गेलं तर म्हणायचं मी चहा घेत नाही, मी दूध घेतो असं म्हणायचं. वजन आणायचं असलं घरी काळा का पिणं होईना, पाहिजे वजन आणायचं. म्हणलं बरं ठीक आहे बाबा, काय म्हणजे भागवताला गेलं की मग भागवतकार बुवा चहा घेतात म्हणल्यावर किंमत काय होते? कमी होती. मग दूध घेतात. बरं ठीक आहे, काय ऐकाव काहीतरी, काही चांगल्या गोष्टी ऐकाव फायद्याच. बरं 4-2 बऱ्या प्रयत्न केला. पण काय होतं आता आपल्यासारख्या एखादा केला भागवतकार कीर्तनकार की 4-2 माणसं गावातले मला बाहेरची येतात, बसतात, काही भजनी मंडळी असतात, काही पाहुणे असतात. मग एकदा मी गेलो महाराज, मी एकटाच होतो. म्हणलं मी चहा घेत नाही. तर मला महाराज कपभर दूध कर म्हणे. बरं का? ती म्हणे दूध नाही. मग तो गेला त्यानं कपभर दूध आणलं. 1 कप दूधच आणलं ना. असं बाहेर लक्ष्मी उठून आल्या का गेल्यावर उठायच्या? मला एक सांगा, 1 कप दूधच आणलं का त्यात पहिलंच पाणी आल्याबरोबर ठीक आहे बुवा. त्याच्यात आता दत्ता महाराज आणि महाराजाचे काही महाराज मंडळी आले, ते म्हणजे आम्ही घेत नाही चहा. ते बाय तुम्हाला पुन्हा 2 महाराजाने 3 कप दूध कर. मग मी पाहिलं माझ्या जगता 1 कप बाहेरून आणले. ती बाई पुन्हा म्हणलीच नाही 2 कप आणा. 2 कपाचं 3 कप कसं केलं काय काय जादू होती. बरोबर आहे का नाही? दुधात पाणी आपल्याला निवड करता येते का? करता येते बरं का? ते बरं का तुमच्या तळणीत ते दूध मिळतं, त्या डिग्री आहे काय? ती डिग्री दाखवते का निवाडा करते? दाखवते. पण एक पक्षी असा आहे की त्याच्या चोचीत भगवंतानं सामर्थ्य दिलंय.
राजहंस नावाचा. तो राजहंस पक्षापुढे दूध आणि पाणी ठेवा. तो काय करतो? निवडून राजहंसी वेगळे की जे त्या दुधाला आणि पाण्याला तो काय करतो? वेगळं करतो. वेगळं करतो त्याला. निवडून राजहंसी वेगळे किंवा म्हणजे आम्हाला राजहंस माहित नाही, आम्ही पाहिला नाही. दुसरा दृष्टांत माऊली देतात की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडते केवळ बुद्धिमंत. सोनं अलंकार बनवताना त्या सोन्याचे जर अलंकार, काही अलंकार असे आहेत की ते अलंकार त्याच्यात हिणकच भाग टाकल्याशिवाय अलंकारच बनत नाही. बरोबर आहे ना? हे काही जास्त सांगायची गरज नाही. अलंकारातले किडे आहेत माहिती ना आपल्या, नेहमी बनवतो ना आपण. मग माणसं मला हुशार लोक म्हणते ते डागी नको बुवा. एकदानी बनवायचे असेल म्हणत त्याच्यात काय टाकावं लागतं? ऐकतो मी म्हणजे हिणकच भाग. पण अग्नीत ते टाकलं की अग्नी दोन्हीचा निवाडा करतो. अग्निमुखे किडाळ तोडून या किडाळ तोडून चोखाळ निवडीचे. मी म्हणले अरे ते आम्हाला काय माहिती तो सोनार बुवा काय करतो तर आम्हाला कळत नाही. काही माता मावले म्हणजे आम्ही सोनं आणतो पण आम्हाला काय ज्ञानोबाच्या दृष्टांतावर कमी नाही महाराज. 9000 वाले ज्ञानेश्वरीत येतं, 4500 दृष्टांत येतं. माता मावल्यांचा दृष्टांत दिला ना तरी जाणीवेच्या आईने करतात धी गडसणी की नवनीत निर्वाणी दिशे जायचे. जाणीवेच्या आईने बुद्धिमान बाईनं एक ढेरा घेतलाय. त्या ढेऱ्यात दूध दही टाकलंय. त्या दह्यात काय सोडलं? रवी सोडली. आणि ती रवी तिला दोर बांधला. परत ज्ञानोबाच्या दृष्टांतात सुद्धा कुठं गोड घालायला जागा नाही. जाणीवेच्या आईने म्हटलंय, बुद्धिमान बाईनं. कारण रवी प्रत्येक बाईला लावता येत आमच्या शहरात नाही लग्न झालं. ते पोलीस सांगितलं म्हणे रवी लावू सासून सांगितलं. ती म्हणे काय हरकत नाही. तिने पहिल्या सांगितलं असं वाढायचं ना असं वाढायचं. तिनं काय केलं? इकडून हातवाडा की डेरा फोडूनच नाही बाहेर. म्हणून जाणीवेच्या आईने करतात दही कडसणी दह्यामध्ये निवड करताना तर केली असता. मग नवनीत निर्वाणी दिशे जायचे दात एका बाजूला आणि म्हणे ते माणसं म्हणजे आम्ही थोड्या या लावल्या. म्हणून शेतकऱ्याचा दृष्टांत की भूत बीज एकवट उपनिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणवाले. उपनायला घेतल्यावर जसं भूत उडून जावं आणि धान्याचा जसा भुसाचा आणि धान्याचा निवाडा करावा तैसे विचारिता निरसले. ते प्रपंच सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी फलकट तो संसार. तैसे विचारिता निरसले. ते म्हणून तत्वता तत्व उरले फलकट तो संसार. भुसासारखा संसार बाजूला जावा आणि येथे सार तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी येथ सार भगवंत विठ्ठल.
धिक्कारणीय त्यांचं जीवन, धिक्कारणीय जीवन तुकोबारायांनी एक अभंगाचे तुकोबारायाचा 6-7 चरणाचा धिक्कारणीय दिग्गजनी ज्याचे पाहिले अधीन परलोक मान नाही दोन्ही, दिग्गजनी ज्याचे पाहिले अधीन, ज्याचं जगणं कोणाच्या हातात आहे, कोणाच्या हातात आहे कळलं ना तुम्हाला? जास्त स्पष्ट करत नाही कारण संत यायचा आहे. दिग्गजनी ज्याचे पाहिले अधीन परलोक मान नाही दोन्ही, त्या परलोकातही चांगली स्थिती मिळत नाही आणि या लोकात काही मिळत नाही, मान मिळत नाही. मला त्यात असं म्हटलंय दिग्गजनी जया आळस निद्रा फार अमित आहार आघोरिया, धिक्कारणीय जीवन आहे त्याचं ज्याला खायला जास्त लागते. आपल्या बापाच्या घरचं खाते तू बरोबर आहे म्हणतात. जया आळस निद्रा फार, ज्याला झोप जास्त येते आणि ज्याला आळस काय येतो, काय काय माणसं कीर्तनात आराम देते तो कीर्तनात आता समजा एकदा ती ठोपा ज्ञानोबा जे एकदाच करा मार काय करतं त्याला पुढचं सांगून मग आता नाही का नाही. मला त्यात असं म्हटलंय दिग्गजनी आळस निद्रा दया दिग्गजनी, त्यात धिक्कारणीय जीवन दिग्गजनी दया दिग्गजनी नाही विवेक वैराग्य झुरे माना लागे साधूपणा, साधूचं सोंग घेतलंय त्यानं भगवे कपडे. अरे भगवे कपड्यातला साधू असतो असं थोडं, आम्ही साधूचं कपडे घातले लोक साधूच म्हणतात, पण साधूचं सोंग घेतला असेल आणि त्याच्याजवळ विवेक वैराग्य नसेल धिक्कारणीय जीवन हे त्याचं. विवेक महत्वाचा आहे. सत्याचा निवड करणाऱ्या विचाराला तरी विवेक म्हणतात, पण विवेक करून करायचंय काय, काय त्याचं होणार आहे, तर त्याचं उत्तर असे लक्षात घ्या. विवेक जवळ आला पाहिजे. विवेक एकदा माणसाजवळ आला की सत्याच्या ठिकाणी प्रेम राहत नाही. सत्याच्या ठिकाणी माणसाचं बरोबर ना, तुम्ही कीर्तनाचं ऐकायचे का उगीच येऊन बसते. सत्याच्या ठिकाणी प्रेम राहत नाही आणि सत्याच्या ठिकाणी काय राहतं, प्रेम. बरोबर आहे म्हणतात विवेक धरा, विवेक करा, याचा निवारा करा. तुम्ही म्हणजे मला राम आयुष्यात नाही, अरे आयुष्य त्याच्यासाठी मिळाले. सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, सर्व सुख गोडी. तुला जर सर्व सुखाची गोडी असेल तर सर्व शास्त्र निवड कर शास्त्राचा. ज्यानं शास्त्राचा निवड केलाय त्याला शरण जाय, म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, आहे का नाही. अशा प्रकारचा विचार कर, त्याचा विचार करून काय कर, जे असत्य आहे जे नाशिवंत आहे महाराज ते मिळवू तर नकोच नको, त्याचा संकल्प सुद्धा मनात आणू नको. महाराज विषयाचा संकल्प आणणं सुद्धा घातक आहे. तुकोबा आहे महाराज ज्ञानोबा आहे म्हणतो भगवंत सांगतो द्यायतो विषयांकुल संगस्तेषु परायते, संघात संजायते काम, कामा क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. जरी हृदय विषय स्मरती तरी निसंगा ही अपजे संगती, संगे प्रकटे मूर्ती अभिलाषाची, जेथ काम उपदला तेथ क्रोधो आधीची आला, क्रोधी असे ठेविला समूह समूहात आले. सगळ्या काळचा विचार एकदा का महाराज विषयाच्या ठिकाणची कल्पना जरी आली, महाराज आसक्ती आतून अंतःकरणातून झाली तरी नाश झाल्याशिवाय राहत नाही. मग महाराज विषयाच्या ठिकाणी असत्याच्या ठिकाणी आपला संकल्प ठेवायचा नाही तर ठेवायचा कुठं, संकल्पाची
तर संकल्पाचं काय तुकोबाराय म्हणतात संकल्पाशी अधिष्ठान नारायण गोमटे. याचा मला अर्थ असा होतो संकल्पाशी गोमटे अधिष्ठान नारायण. संकल्पा करता योग्य स्थान कोणतं आहे? नारायण. मला संकल्प शब्दाचा अर्थ काय? काय संकल्प आणि संकल्पाच्या विरोधात येतो विकल्प. बरोबर आहे का नाही? संकल्पाच्या विरोधात विकल्प. विकल्प शब्दाची व्याख्या काय आणि संकल्प शब्दाची व्याख्या काय? तर शास्त्र विरोधात मनात विचार येणं याला विकल्प म्हणतात आणि शास्त्र अनुकूल शास्त्राला धरून विचार मनात विचार येतात त्याला काय म्हणतात? संकल्प म्हणतात. नाही का नाही? आपले मन संकल्प विकल्प करीतच राहत. काय संकल्प पण काय जर संताच्या भाषेत संताच्या आधार घेऊन सांगायचं झालं तर थोडक्यात सांगतो देव सोडून बाकी कोणताही मनात विचार येणं विकल्पच आहे. कोणताही विचार येऊ द्या दुसरा कोणताही येऊ द्या. असा वाईट करण्याचा आला विचार तरी विकल्पचे आणि आपलं भलं व्हावं याचा विचार करणे काय विकल्पचे. म्हणजे कस काय? कारण आतापर्यंत आपल्या विचारानं कोणाचं भलं झालं नाही होत नाही आणि इथून पुढं होणार नाही. इथून पुढं तुम्ही एवढ्या याला म्हणायले होणार नाही तरी कस काय मग तिथंच म्हणजे मी तिथंच फक्त कंबर बांधली म्हणून तुम्हाला म्हणाले एवढा त्याचा अर्थ आहे. तर आपला ते नाही का नाही कुणाचाच विचार पूर्ण झाला नाही. कुणाचाच नाही झाला. आपल्या विचारानं आपल्याला जसं पाहिजे तसं कोणाचंच झालं नाही. आणि मग ज्या विचारानं जे विचार करतो आपण तसं घडत नसेल तर तो विचार करण्यात व्यर्थ काळ घालणं विकल्पच येतो. विकल्पचे संसाराचं चिंतन करणं म्हणजे विकल्प आणि भगवंताचं चिंतन करणं म्हणजे संकल्प. महाराज एक प्रमाण प्रसिद्ध आहे आपल्याकडं. भगवंत दाता आहे पण कशाचा दाता आहे? सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व करी सत्य संकल्प शब्दाचा अर्थ आहे भगवत संकल्प. जसा संकल्प आपला भगवत संकल्प असेल संकल्प पण काय अरे आपल्याला एक सवय लागलेली सवय आपल्याला संसारिक माणसाला काय आपले संकल्प असतात वेगळे आपल्या वाणीत असतं वेगळं आणि आपलं वागणं असतं तिसऱ्याच ठिकाणचं. मनात एक वाणीत एक आणि वागण्यात आणि संसारात तसं चालतं का नाही? मला खरं सांगा मनात वेगळं असलं आणि बाहेरून आपण जर एखाद्याला गोड बोललो तरी मनात त्याला काय कळतंय आणि बहुतेक व्यवहार कसा चालू आहे आपला बहुतेक संसारात व्यवहार कसा चालू आहे असाच चालू आहे ना या 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 बापा बापा कोण्या जन्माचं पुण्य तुम्ही आले निव्वळ लाभाडी निव्वळ 100% शुद्ध लाभाडी. तुम्हाला सांगता महाराज तुम्हाला सांगता जे जितकं जास्त वाटत आहे ते तितकं जास्त लाभाडी. काय बापा महाराज बापा 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 तुम्ही आले देवच घ्या आमच्या घराला लागले बापा बापा बापा. अरे 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 काय सांगाव तुम्हाला गडबडची हा पटकन चहा म्हणजे पटकन बाहेर बरोबर आहे त्यातून आलाय आता नाही म्हणता येत नाही पटकन चहा आणि पटकन बाहेर निघून आली 7:30. जिथं पाहिलं तिथं तुकोबाराय म्हणतात जेथे पाय पाहिलं तिथं पर्वत कशाचा उभा आहे या आठवायचाच पर्वत. अर्ध्या महाराज महाराजाला म्हणतोय हे म्हणतोय ते म्हणतोय. बरं झालं महाराज नवरा बायको एकूण एकाच्या मनातलं कळत नाही. काय बोलतो रोज दिवसाने चक्रा मारायचं
एक बाई आली त्या वाड्याची पूजा करून नवरा बसल्याला सांगा मला कुठे घालते मला भोकरा मी मला इथं सगळं जाणार पुढे घालते बस म्हणे मी त्या वडाची पूजा करायला गेलतीये वडाच्या पूजेने काय होतं म्हणजे वडाच्या पूजेने काय होतंय म्हणजे 7 जन्म म्हणून आपला जोडा राहतो नाही 7 जन्म जोडा राहतोय म्हणे आपला ती म्हणजे असं आहे का बरोबर पण मग आता ती त्याला लागली होती भूक लागलेले माणूस होते काकी मार त्यांना जे बोलायला सुरुवात केली जे शिव्या द्यायला सुरुवात केली ती बाई रागावली आणि मला तिने आणला का ग नवरा म्हणे करायच्या साहेब म्हणे कशाची हरकतीची हरकत आहे आता तू म्हणजे 7 जन्माचं ती म्हणे 7 जन्माचं म्हणले होते पण ह्यो 7वा जन्म शेवटचा आहे तो शेवटचा आहे पुढचा 8वा आहे पुढचा 8वा त्याच्यात लिहिलेला नाही तो 7वा संपला तो म्हणला ते देत नाही मला सही जाय सणासुदीची नाही देत मला सही ते म्हणे वकिलाकडे जाईल म्हणे जाय गेली लोणारला मारती वकिलाकडे गेली म्हणे कर सही दादा म्हणजे दादा आम्हाला हे टाकायचं म्हणे केस टाकायची पण नवऱ्यातून फाड कधी वकील मला हे बाई अरे काय येडं लागलं का म्हणे तुला आज चांगला सणासुदीचा दिवस पतिव्रतेच असं नाही म्हणे तू नवऱ्याला फारकत आली म्हणे नाही म्हणे आज मी काही तुझी केस घेत नाही म्हणे नाही म्हणे दादा तुला घेणंच लागते म्हणे घेत नाही म्हणे अरे म्हणजे जाय म्हणे तुला सध्या गाडवर सांग म्हणे कोणाला एखादा गाडवच करेल ही केस आजच्या दिवशी मी करणार नाही तो वकील म्हणला गाडवसला तो घेईल जाय काय करू म्हणजे जाय त्यांना गाडवाला सांग म्हणे मी नाही करत ती हातात झाली घरी आली नवरा मला काय झालं गेली वकिलाकडे काय म्हणे ती वकील घेईन म्हणे केस लक्ष देऊ नाही का म्हणे वकील केस घेईन म्हणे मग काय म्हणला तो म्हणला म्हणे एखाद्या गाडवाला येऊन जाऊन सांग म्हणे मग काय केलं म्हणे तुम्हाला येऊन सांगायची ज्ञानेश्वरी सांगलं होतं तर धोकी चालली होती पंचमीच्या दिवशी महाराज एक बाईनं नवऱ्याच्या तिथं दररोज भांडण व्हायची एका बाईने काय केलं गिलास भर दूध घेतलं त्यात काजू बदाम काय करून टाकतात ना ते सगळं टाकलं ते दुधासमोर साखर बिखर टाकून आणि अर्ध दूध पाणी देऊन दूध केलं आणि ध्यान दूध तुम्हाला बाबा दिवस कुणी निघला म्हणला मुलं तू शिव्या देती म्हणला आणि आज दूध घेऊन आली ती म्हणे आज नागपंचमी आहे ना तुमच्या लक्षात याच्या मनात ते ना आपल्या मनात काय लय एक माणूस बायकोला घेऊन गेला काशी गेला 60-70 वर्षाचं म्हातारी गेले काशीला जत्रा करायला लग्धरीत बसून आणि त्या काशीला गंगेवर ब्राह्मण संकल्प करा चला जोडीने आंघोळी करा म्हातारा जरा खुडूस होतो म्हातारा जरा विचित्र होतं ते मला ब्राह्मणाला विचारत होतं मला ब्राह्मण काय जोडीने आंघोळ करायचा फायदा जोडी म्हणजे नवरा बायको जोडीने आंघोळ करण्याचा फायदा काय पण इथं त्यानं सांगितलं भाऊ इथं ज्यानं आजच्या दिवशी जोडीने आंघोळ केली 7 जन्म तेच नवरा बायको राहते तो मला एवढाच फायदा आहे का पुन्हा आहे मला एवढाच फायदा आहे त्यानं धोतर खांद्यावर टाकलं निघला बायकोने का म्हणे कुठं चालले म्हणे कोणा सगळं आंघोळ कर म्हणे एका जन्मात काटाळलोय कसे काढू मला खांद्यावर टाकलं धोतर तिच्या वर निघाला गंगा इकडे वा तिच्या तिकडे निघाला बामण बाबा काय करतो लांब 2 किलोमीटर जाऊन वर आंघोळ करतो म्हणला म्हणे इथं काय झालं तिने ज्या पाण्यात आंघोळ केली म्हणे पाण्यात पण नको मला सांगा मनात एवढे विकल्प असताना तरी खुळखुळ काढा चालतो का नाही कशामुळं मनातलं कळत नाही म्हणून मनातलं कळत नाही ना मला संसारात मनातलं कळतंय का कळतंय कोणाला मनातलं काय कोणाच्या मनात आहे काय कळतंय अजिबात कळत नाही तुम्हाला खरं सांगतो मला आपल्याविषयी आपल्या पत्नीच्या मनात काय हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ती माहेरात गेल्यावर काय म्हणते ती ऐका तुम्हाला ते ऐकायला भेटणार नाही मलाही भेटणार नाही कारण आपल्या जगतात तर ते म्हणणार नाही
हा? हा. पण ऐका ही लबाडी संसारात चालते, देवा पुढे चालते का? चालते? कळावे तयासी कळे अंतरीचे कळावे तयासी कळे अंतरीचे. कुठलं कळतं त्याला? अंतरेचे घेतो अंतरीची घेतो गोडी. त्याला कुठली गोडी लागते? शाब्दिक गोडी. महाराज तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे. आपल्याला संसारात लबाडी करायची सवय लागली, आपण देवा पुढे करीतो महाराज. हो, काही काही माणसं गणपती बाप्पाच्या हनुमंतराच्या दर्शनाला गेले की लोटाकन काय घालीत येतं, कान काय धरीत येतं, उड्या काय हानीत येतं, गालात काय हानीत येतं. तो चढ पाहतो किंवा म्हणतो तू गालात किती हाणायला इमानदारी मला माहिती आहे रे. तिथं लबाडी, तिथं चालत नाही महाराज, तिथं चालत नाही. कळावे तयासी कळे अंतरीची. तो आपलं कळतो, आपलं कळतो. आपला ते महाराज आपला भाव पाहतो. बाह्य दृष्टी तिथं चालत नाही. विकाल तेथे विका माती नाव ठेवणी बुका. हातो निवाड्याचा ठाव खऱ्या खोट्या निवडी भाव. तुकोबराय म्हणतात त्या निवाड करणाऱ्या ठिकाणी निवाड खरं काय आणि आपला विचार काय. मला तुकोबराय म्हणतात तुम्हाला खरं जर कल्याण व्हावं वाटत असेल तर संकल्पालाच आपला अधिष्ठान नारायण बनवा. त्याच्याशिवाय संकल्पच करू नका, करूच नका. मला संकल्प करायचा भगवता, संसारही करायचा, पण संकल्प कुणाचा ठेवायचा? गवळणीचं वर्णन करत असताना करिता संसाराचा धंदा आठवीते त्या गोविंदा. येणे वेदिल्या कृष्ण छंदा रात्रंदिवस समजेना नाठवे तुझे मनी काही. बाह्य दृष्टीनं संसार चालू आहे, पण आंतरिक दृष्टीनं त्याचं चिंतन, त्याचा संकल्प. कसा संकल्प त्याचा? कसा संकल्प? मला साधकाचा संकल्प, सिद्धाचा संकल्प, जीवानं कसा संकल्प करावा? जीवानं संकल्प करावा, देवा कयायशी दशा येईल माझ्या अंगा. कयायशी दशा येईल कधी माझ्यात असेल हा संकल्प असावा. सिद्धाचा साधकाचा संकल्प असा असावा, हा जीवाचा संकल्प साधकाचा संकल्प असावा. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा, असा संकल्प असावा. सिद्ध महात्म्याचा संकल्प असावा. पुढे हे जन न देखावे बाहेर काय मला त्याचे जर संकल्प आपण करून गेलो, त्याला जर आपण अधिष्ठान संकल्पाचं बनवलं रे बनवलं, म्हणजे काय का कोणतीच इच्छा पूर्ण राहत नाही, कोणतीच राहत नाही. काय नाथमारा हरिपाठात म्हणतात बरं का, जर तुम्हाला इच्छा पूर्ण करून मनातले सगळ्याच इच्छा पूर्ण करायच्या असतील जीवनातल्या, तर एक काम करा, संसाराची इच्छा करू नका, मग
देवाची इच्छा करा. इच्छा व्यते जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो तो. कशाची इच्छा करावी? हरीच्या चरणाची. मला जन देवाच्या चरणाची इच्छा केली, त्याच्याजवळ काहीच कमी नाही राहिलं. आणि जन संसाराची इच्छा केली, त्याला कुमारात खाली हातूनच जावं लागलं. विठ्ठल अशा प्रकारचे संकल्पाशी अधिष्ठान गोमठाचं स्थान काय असेल संकल्पाचं? नारायणाला अधिष्ठान बनवा. त्याला जर अधिष्ठान बनवलं तर काय मिळेल? अभंगाचं दुसरं संकल्प जर नारायणाचा अधिष्ठान करून संकल्प केला तर काय होतं? अवघ्यांचे पुरे कोड. अवघ्यांचे म्हणजे सगळ्यांचे कोणाकोणाचे? तर ज्यानं संकल्प केला त्याच्या सगळ्या इंद्रियाच्या इच्छा पूर्ण होतात. मला 10 इंद्रिय त्यात 5 कर्मेंद्रिय सोडून द्या, पण ज्ञानेंद्रिय 5 येतं आणि 5ही ज्ञानेंद्रियाच्या इच्छा आहेत. एका इंद्रियाच्या वेगळ्या काय येतात? इच्छा येतात. डोळ्याची इच्छा काय असते? नेहमी पाहावं. काय पाहावं? रूप पाहावं का कुरूप पाहावं? म्हणजे सौंदर्य बघावं का कुरूपता बघावी? सौंदर्य बघावं, ही डोळ्याची इच्छा. कानाची इच्छा असते काय ऐकावं? स्तुती ऐकावी का निंदा ऐकावी? स्तुती ऐकावी. रसनेंद्रियाची इच्छा असते खावं, कडू खावं का चटकदार खावं? चटकदार खावं नाही का? नाही. इंद्रिय रुची सारखे करविती पाकणिके हे पापी पातके शिविते जाण. जसं जिभेला आवडत तसं चटकदार करून खावं. बरोबर आहे का नाही? त्वगेंद्रियाची इच्छा असावी, स्पर्श असावा आहे का नाही? तो उष्ण आणि कठीण स्पर्श नसावा, तर शीत आणि मऊ काय असावा? स्पर्शाचे त्याचे थोडे विषय वाढलेले आहेत. बरोबर आहे नाही? प्रत्येक इंद्रियाच्या इच्छा आहे. नेत्र इच्छा आहे महाराज डोळ्याची. किती इच्छा आहे? किती इच्छा आहे मला सांगा. इच्छा असू द्या, पण इच्छा पूर्ण झाली तर इच्छा करण्यात फायदा का अतृप्त राहिली तरी इच्छा करण्यात फायदा? मला सांगा. एका विषयाचं ते कुठं नाही, पण एका थोडं डोळ्याचं घ्या. मला डोळ्याची इच्छा कधी रूप पाहण्याची तृप्त होईल का? आणि रूप पाहण्याची इच्छा तृप्त झाली असते तर चष्मे लावले असते का? मी लावलाय.
कोणी सगळ्यांनी आपण लावली असते का? काय महाराज, हो नंबर वाढले तरी आपण टीव्ही बंद करायला तयार. लय मला हुशार माणूस. मी एका गावात गेलो, लेकर पाहू लागले पिक्चर. कीर्तनात गेलो तुम्ही, म्हातारे बसलेलं खुर्चीवर आणि हसो पाहू लागलं महाराज. ते महाराज एवढं धंदेवर पाहू लागलं, डोळ्याची पापणी पण लपलप करणे जसं डोळ्यातून जीव गेलाय त्याच्या. तक पाहू लागलो, कीर्तनात असं बोलू करतोय, टीव्ही तक पाहू लागलो. मी गेलो, मी थोडा 2 मिनिटं उभं राहिलो, लक्षात नाही. मग राम राम बाबा महाराज का बंद करा रे, काय बंद 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 लावली बातम्या लाव. आणि मंदर का तरी म्हणलो बंद 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 बातम्या लाव. काय लाव, काय लावलं ते स्वांग, काय निघले महाराज या जमानी आजी. आई निघले जमाना कसा आहे महाराज, आणि याच्यानं पाऊस लय पडा पुन्हा जोत नको. मंदार म्हातारा चांगलं कर्म टिकत होतं. याच्यानं पाऊस पडवला महाराज, पडायला तर किती पडायला. काय आमच्या ज्ञान काळात का असं होतं का महाराज. मग आणि लेकराला सगळे वाढवतं म्हणलं बंद करा. ती लेकरं लय हुशार आहे, फार काही पोरगं होतं म्हणे बाबा मी तर दुसरं लावू लागलो, तुम्हीच पण नाही हे लावते. लय हुशार. मला सांगा, आयुष्य संपत आले, इच्छा मेले कृष्णा नजरना वयमे वचिरना. नानापणे सांगतायत, दाढी सावळ धरी मान हलुनी वारी, तरी जो करी मायेचा पिसू. दाढी सावळ धरी काय महाराज, अशा अवस्थेला गेलेला. अंगम गलितम फलितम मुंडम, अंग सगळं गलित झालंय. दशनम जातहि तुंडम, 10 म्हणजे 32 दात तोंडातून काही सुद्धा अपेक्षा जात नाही. इतिहास महाराज, मी एका माणसाला भेटायला गेलो, मरायला टेकलेलं. लोक म्हणे महाराज, कोणाला म्हणे महाराज तुम्ही तिथे भागवताच्या गोष्टी भेटतात, ते म्हातारा मरायला टेकले, त्याच्या एका डोळ्याचा जीव गेलाय, कसा जातोय मला नाही माहित. लोक म्हणजे एका डोळ्यात जातो ना, तुम्हाला माहित आहे. एका डोळ्यात गेला म्हणजे त्याला एक डोळा आहे तो एकाचा तर गेलाय म्हणे. मी गेलो, बसलो, म्हणलं बाबा काय शेवटची इच्छा, काय इच्छा आहे आता म्हणे महाराज. काय चांगलं नाही झालं म्हणे, मग जगडोळ्याचा जीव गेल्यावर. म्हणलं काय चांगलं नाही झालं, काय चांगलं व्हायचं म्हणे महाराज, पोरं चांगले नाही गेले म्हणे आपले. म्हणलं काय झालं, अरे सऱ्या म्हणे केलं 2 दिवस 4 दिवस झाले म्हणालोय, माझ्या डोळ्याला कशा शेजाऱ्याचं 2 एकर घ्याच, एका डोळ्याला एकाचा तर गेला. अंगम गलितम फलितम मुंडम, काय राहिले महाराज त्याच्यात, काय रे संतांनी सावध केले. औषधात आये गोरवा आयुष्य जात आहे पहा. सारखं महाराज असं संतांनी वर्णन केलं. किती एका एका विषयाचं इंद्रियाचं काय सांगावं, हजार प्रकार आहेत महाराज. रसनेंद्रिय काय गप राहत आहे, ती खाल्लं म्हणजे आपली तृप्ती होणार आहे. कितीतरी खाल्लंय, कितीतरी खातोय, कितीतरी खाण्याच्या इच्छा येत, बरोबर का नाही महाराज.
ऐका परमार्थात अधिकाऱ्याने दोरसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेशी जीवे विकला तो नाहीच येथ मनेतला अधिकारिया ज्ञानोबराय सव्याध्याय सांगताय रसनेंद्रियाच्या अंकिला परमार्थात अधिकार नाही त्याला जो कोणाच्या अधिकारात गेलाय निद्रेशी जीवे विकला ज्यानं महाराज विकूनच टाकलंय झोपलं काय केलं तो नाहीच म्हणे त्याला नाही सकारात्मक सांगितलं नाही नाही नाहीच म्हणे त्याला अधिकारी सगळं अधिकारी बरं निद्रेची जीवे विकला काही माणसं झोपले इकून टाकलेले एक माणूस एसटीवर चालला इथं ज्ञानोबरायचा दृष्टांत एसटीवर चालला महाराज आणि गाडी याचा टाइम झाला पळत चाललो त्या कालावर कालाय गेलं आणि पळलं पाय घासून पळलं तर ते म्हणलं एवढे पडलो केव्हा पडलो म्हणजे एक झोप घेऊनच उठवा पडलोयच ना काल ती हिट गोळा लागली घसरून पडलं तरी त्याला काय लागतो गोळा लागतो ही किती झोपली विकलेली असतील किती विकलेली असतील महाराज बरोबर आहे का नाही म्हणून निद्रेशी जीवी सगळ्याच इंद्रियाचं किती वर्णन करावं सगळ्याच इंद्रियाचं असे इंद्रिय आवरता नावरती आवरायला गेलं तरी माऊली म्हणताय ती आवरत नाही तृप्तीच होत नाही इंद्रियाची अजिबात तृप्ती होत नाही किती तृप्ती होत नाही महाराज सांगू जिवंतपणे तृप्ती होत नाही यात नवल नाही मेल्यावरही होत नाही याला ज्ञानेश्वरीतला पुरावा देत नाही याला भागवतातला गाथ्यातला पुरावा देत नाही याला अनुभवातला पुरावा देतो मेला तरी इंद्रियाची तृप्ती होत नाही नाहीतर सावडायच्या दिवशी काय काय ठेवावं लागतं आता ते सांगायचंय का गायच्या पुड्या किड्या शेव चहा मी पुन्हा काहीच नाही म्हणू मी आपलं साधं सांगायचं आता लांब चाललो नाही मला तृप्ती झाली असते ते ठेवावं लागलं असतं का होत नाही तृप्ती इंद्रियाची करायची का तृप्ती हो करायची का मला सगळ्याच इंद्रियाच्या इच्छा पूर्ण होतील अवघ्याचे पुरे गोड सगळ्याच इंद्रियाच्या गोड म्हणजे इच्छा देवाला पाहण्याचा संकल्प केला खूप पराय म्हणतात आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जव मी तुझ पाहे पांडुरंगा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण चला हात पाय याची काम करा माझ्या नमस्कारा विठोबाची मला एकदा त्याला पाहिलं आता कुठे धावी मन तुमचे चरण देखली या भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद सगळ्या पुन्हा काही पाहच वाटणार नाही आपल्या दृष्टांत सांगायला वेळ नाही थोडक्यात सांगतो 10,15 10,500 विठ्ठल करायचे बरोबर 10,15 झाले का 9,9 झाले पण दिसत झाले ऐका रामायणातला दृष्टांत ज्या वेळेला प्रभू रामचंद्राला गंगा पार करून जायचं केवटाच्या नावात बसले केवटाच्या नावात काय कोण प्रसंग आहे केवटाचा आणि पलीकडे गेले ऐका नाही तो खूप मोठा प्रसंग आहे नावातून उतरले सीतामातेचा त्यांचा संवाद खूप गोड संवाद आहे तिथं आणि प्रभू वापसही आले रावण वगैरे मारला वापस आले 14 वर्षानंतर अयोध्येत आले आणि आपल्यावर ज्यांनी ज्यांनी उपकार केले या 14 वर्षात त्यांचं ऋण व्यक्त करावं आपण आता राजा झालेलो आहोत आपलं ते कर्तव्य आहे आणि म्हणून महाराज त्यांचा सत्कार समारंभ ठेवावा म्हणून एक मोठा कार्यक्रम ठेवला सगळेच ज्यांनी उपकार केले सगळेच तिथे होते सगळ्यांना काही ना काही बक्षीस वगैरे त्यांचे सत्कार करायला सुरुवात केली केवटाला बोलावलं केवटा काय पाहिजे बाबा तुला नाही त्याच्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती पट्टी बांधलेली होती गांधारी सारखी पट्टी बांधलेली होती केवटा सोड पट्टी डोळ्याची आणि मी देईल ते घेऊ नको आज काय
तेवढं म्हणजे मी देईल ते घेऊ नको, मग तू ज्याला हात लावशील ते तुझं. तू मला रामचंद्र प्रभू शिकतोय केवटा एवढे उपकार आहेत तुझे माझ्यावर की तू जर आज या रामाच्या सिंहासनाला हात लावला तर अयोध्येचा राजा तुला करतो. बोल, अयोध्येचं राज्य तुला करून देतो, तुझ्या आधिपत्याखाली मी राहतो, तो राजा अयोध्येचा, तुला जे लागतंय ते माग. मला विचार होते, एक जण राज्य माग म्हणायला आणि दुसरा नको म्हणायला, काय युग आलं याच. प्रत्येकाच्या खुर्ची संगच हे बसायला जगायला जागा नाही म्हणून भानगडी नाही म्हणून खुर्ची ज्याची त्याची काय आमदार खासदार आमदार असेल तर मुख्यमंत्र्याची खुर्ची द्यायच्या गाडीची पण जगायला ठेवती ते म्हणून भानगडी तिथं. केवटानं सांगितलं, केवटाच्या डोळ्यातून असं सांगितलं, देवा ऐका, या डोळ्यात पट्टी बांधली. ऐका महाराज, सिद्धांत सांगायचा, डोळ्यात पट्टी बांधली. का बांधली विचारलं नाही देवा, का बांधली सांगितलं, देवा एकदा तुम्हाला नावेत बसवलं, गंगेच्या पलीकडल्या तीरावर नेलं, तुम्ही निघून गेलात आणि देवा त्या दिवसापासून या केवटानं निर्णय घेतला, ज्या डोळ्यानं जगाचा बाप पाहिला त्या डोळ्याला पुन्हा संसार पाहायचा नाही. 14 वर्ष झाले देवा डोळ्याला काय बांधली, पट्टी बांधली. अरे ज्यानं जगाचा बाप पाहिलाय, ब्रह्मांडाचा मालक पाहिलाय आणि सुंदर असा परमात्मा पाहिलाय, तो संसार पाहिलंच कशाला. अवघ्याचे पुरे गोड, सगळ्यांना उदाहरण माहिती आहे शेणा महाराजांचं. शेणा महाराज पूजेला बसले आणि पूजेला बसल्यावर ते बादशाह होता महाराज, येऊन होता आणि त्या बादशहानं त्याची ते दाढी वगैरे करायला ते बोलवलं. तुम्ही नव्हती तिथं. शेणा महाराज नाही आहे ना महाराज, पण शेणा महाराजांना बोलवलं. ते गेलं शेवट, आता ते बसले होते पूजेला, आणि ते पूजेचे उठत नव्हते, पूजा बसतो. पण ऑर्डर कोणाची आहे, राजाची राजाची राजाची. मला उठत नाही, मी उठत नाही, पहिले सांगतो मी उठत नव्हतं, उठत नाही मी. पण ते एक दिवस मला पूजेला बसलो आणि 1-1.5 तास पूजा करायची, उठायचं नाही. फोन आला, मग फोन आला तर ते घरी सांगितलेलं असते, हॅलो मोठ्यानं बोलायचं, म्हणजे मला आवाज येईल अशा भाषेत बोलायचं. हॅलो कुठून बोलता, ते पूजा करायले, काय अर्जंट काम आहे का, असं. आणि मग ते जर इकडून जर ती म्हणली ना, काय कीर्तनाची तारीख घ्यायची होती का, मी म्हणतो कोणाचा रे आणि इकडे दुसरा तो सोडून द्या, पण कीर्तन आता काय नाही, पण पहिले जावा. पण कीर्तनाची असली तर बोलायचं, म्हणजे पळवाट काढायची. कीर्तनाची असली तर पळवाट काढायची. देवाची सेवा आहे ती, सेवा आहे देवाची. सेवा नाही म्हणून नाही बोलायचं, मेवा मिळतोय म्हणून बोलायचं. उठत नाही, राजा नाही तर बादशाह असो, नाही उठले. त्यांच्या पत्नी सांगितलं म्हणे येत नाही, म्हणजे पूजा झाली. ते खवळलं ना, ते पहिलं येऊन ते खवळलं, त्याला बांधून फासावर द्यायचं म्हणले. मला देव घाबरला बरं का, कोणतं घाबरले आणि घेतली झोपीन, कुठे गेले, दाढी गेली. मग दाढी करू लागली, दाढी करू पाण्याची वाटी. तू पहिला काळ बरं का, पहिला काळ, आताचा काळ बदल. आता खुर्ची एका मात्र त्याची तळणी दाढी केली. माझा त्याच्यानंतर नंबर होता, 50 रुपये दाढीची घेतली, त्याने 30च दिली. 50 म्हणे 30 काउंट म्हणे, तो हे लावलं का ते पावडर, म्हातारा माणूस यार काय करे, काय लोशन लोशन लावलं नाही, 20 रुपये कमी गेला. अवघडची
मग ते वाटीत पाणी तुमच्याकडे मला ते खरंच. आणि मग ते असे चालले ती दाढी करून मग ते त्यांना असं खाली पाहिजे ते डोकी करता करता तर त्या वाटीत शना महाराज दिसले, पण शना महाराज दिसले नाही, हा बाबा दिसला. हा बाबा दिसला आणि काहीच नाही महाराज, फक्त यानं दात दाखवली आणि ते पाहिजे महाराज त्या बादशाह झालं गेलं ते दातच केलं. त्याच्या दाताचं वर्णन ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरीत केलं. सुदर्शनांची दुती त्याची विद्युलता झळकती, गंभीर वाचा ते ऐते गर्जनेशी. विद्युलता मला तशी वीज चमकावी, त्याचे काय चमकतात त्याचे दात. ते काय चपायच्या खात नसत देव म्हणून चमकतात. विद्युलता विजेसारखे चमकले दात. वेळच झालं महाराज ते बादशाह. क्षणा महाराज दाढी करून गेले. त्या राज्यातही मन लागणं, त्या सैन्यातही मन लागणं, त्या भोगातही मन लागणं. शेणाला क्षणा महाराज पूजा विजा झाली. मग आले ते क्षणा म्हणले चला बादशाह. मग क्षणा महाराज लक्षात आला आता जो दंड व्हायचा तो होणार आहे. पण क्षणा महाराज ते गेलो. ते क्षणा महाराज म्हणतात दात दाखव. क्षणा महाराज दात दाखवली. नाही 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 हे नाही, अशी दाखवली. ते शना महाराजाच्या लक्षात आलं. शना महाराज म्हणजे पांडुरंगा इथे कुठं करून गेलेत का, आता मी कुठून ते दात दाखवलं. आता त्याला ते दात दाखवा, नाहीतर ते माझा जीव घेईल. आता तो राजा आहे, येऊन ये. आणि महाराज शेना महाराजाच्या एका याच्यावर पुन्हा ते दात त्याला दाखवले. दुसऱ्यांदा दात बघितले. बादशाहाचा देह पडला आणि साक्षात यवन असलेला राजा भगवत स्वरूपात विलीन झाला. राहतीलच कशाला अवघ्याचे पुरे कोड भेटे जड देह जड असलेल्या देहाची आसक्ती निघून जाते. अरे वर्णाने महाराज आपले फक्त 5 मिनिटं राहिले. एवढंच नाही, अरे काय फायदा होतो भगवंताचा संकल्प केल्यानं. उभय लोकी उत्तम कीर्ती देवची ती राहिल्या काय प्रमाणे उभय लोकी उत्तम कीर्ती या हे लोकात आणि स्वर्गाधिक लोकात सुद्धा अनेक संतांचं आपल्याला तसं सांगता येईल. आणि प्रमाण दृष्टांत त्याला सांगता येतील. उभय लोकी उत्तम कीर्ती देवची ते राहिल्या. देव जर चित्तात राहिला तर दोन्ही लोकात त्याची कीर्ती होते. एवढंच नाही तर काय फायदा होतो त्या अभंगाच्या पुन्हा शेवटच्या Yeah.
जीवत हाय नाही हाय जवळ तृप्त जीव होतो हाय हाय त्याच्या जवळ येत नाही हाय हाय शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे का नाही हाय 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 महाराज संपत नाही आपली आणि त्याच्याजवळ ती अतृप्ती कधी येत नाही अशा प्रकारचा त्याच्या जीवनात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होते आणि हे सगळं करतो विवेक या मुळात काय लागतं याच्या विवेक लागतो आणि महाराज विवेक देणारे गणपती बाप्पा आहे तिथून आपण सुरुवात केली होती इथून सुरुवात केली आहे का नाही काय विवेकवंतू सोयी म्हणू तोच शुडा दंडू सरळू तेच परमानंदू केवळू सुखाचा अशी विवेकाची जर देवता असेल तर गणपतीची देवता गणपती बाप्पा आहे म्हणून गणपती बाप्पाकडे एकच आजच्या दिवशी प्रार्थना करूया गणपती बाप्पा दुर्बुद्धी ते मना अदान उपजो नारायणा आता मज ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी अशी सद्बुद्धी तुम्ही आम्हाला द्या आणि आमच्याही जीवनाचं याची देही याची डोळा बघू मुक्तीचा सोहळा आम्हालाही मोक्षाचा सोहळा दाखवा आमचंही जीवन याच देहात सफल होऊ द्या अशी भगवंताच्या चरणावर प्रार्थना करूया झालेली सेवा गणपती बाप्पांच्या चरणी ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरणी समर्पित करूया ज्ञानेश्वर Yes,